कापूस, धान, सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधान भवन परिसरात केलं आंदोलन। धान, कापूस, सोयाबीन या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा या मुद्द्यावर विरोधकांचे विधिमंडळ परिसरात आंदोलन केलेलं आहे। आंदोलनादरम्यान विरोधकांनी एक आगळीवेगळी गोष्ट केली। महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस होता। सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। शिंदे, फडणवीस, पवार सरकारकडून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत विरोधकांनी आवाज उठवला। शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते भाई जगताप आणि नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शेतकऱ्यांना कमी हमीभाव मिळत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा मुद्दा मांडण्यात आला। हातात कापूस आणि सोयाबीनची रोपे घेत फलक दाखवत आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या। कापूस, सोयाबीन आणि धान सारख्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी त्यांनी केली। हे आंदोलन महाराष्ट्रातल्या वाढत्या कृषी संकटावर लक्ष केंद्रित करणारे ठरले, ज्यात विरोधकांनी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या डावलल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सोयाबीन तेलाचे दर वाढलेले असताना शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या पिकासाठी निचांकी दर मिळत आहे आणि हीच परिस्थिती कापूस आणि तांदळाच्या शेतकऱ्यांची सुद्धा आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।